काय फरक पडते दारू प्यायला तर? काय फरक पडते सोनं विकत घेतलं? काय फरक पडते स्त्रीच्याच मागत धावत बसलो तर? काय फरक पडते हरिनाम नाही घेतलं तर आपण? तर या ठिकाणी कलीचं जसं वर्णन भेटते दारू एक प्रकारची अशांतता दिसते आपल्या मनात. देवी म्हणते, स्वतः देवी म्हणते, एवढं मी समजवलेलं आता तुमची परीक्षा आहे. ह्या आहे याले पहा, तुमचं जीवन सुधरून जाणार. समजा याले काय गोष्ट आहे, तुम्ही हरी भेटून जाणार. नित्य सत्यामित हरिपाठ त्याची कली जो आहे तो माणसाची वृत्ती आहे, तो माणसाचे विचार आहे. त्या विचारांचे रूपांतरण जर कर्मात झाले, त्या विचारांचे रूपांतरण जर कर्मात झाले तो कलियुग. याच्यात एकच गोष्ट आहे, नामस्मरण म्हणजे हरीला जाणणे. की माया फायदा कुठे? आता फायद्याने नाही म्हणत नाही, इथं म्हणत आहे तुम्ही फायदा एक सुई एवढा फायदा सोडू नका, तुम्हाला हरी भेटून जाईल. कर्मफळ नियती आहे. नियती जर भविष्यात असेल आणि जर नियतीपर्यंत पोहोचायच्या अगोदरच आपण मारून गेलो तर नियती कोणाची कुठं गेली? नित्य सत्यामित हरिपाठी ज्यासी कडी काळ त्यासी न पाहे दृष्टी. रामकृष्ण वाचा अनंत राशी तप पापाचे कळप पडती पुढे. हरी 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 मंत्र हा शिवाचा मनती जे वाचा तया मोक्ष. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पावी जे उत्तम निजस्थान. हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. रामकृष्ण हरी. मी गौरव दादा. आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठ शृंखलेतील पुढचा चरण म्हणजे 4व्या अभंगाचा अर्थ समजून घेणार आहोत. ज्ञानेश्वर महाराज या अभंगात कळीकाळ काय असते, त्याचा आपल्यावर परिणाम काय होते, नारायण नाम कसं महत्वाचं आहे, शिवाचा तो मंत्र आहे, तो मंत्र शिवाचा आहे, त्याने शिव प्रसन्न होते, असे ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहे. तर सुरू करू. तर या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज सुरुवात करत आहे. नित्य सत्यामित हरिपाठी ज्यासी कळी काढ त्यासी न पाहे दृष्टी. ज्ञानेश्वर महाराज इथं म्हणत आहे हरिपाठ नित्य असला पाहिजे. हरीचं नाव, हरीचं स्मरण, हरीले समजणं जर तुम्ही दररोज चालू ठेवलं तर तुम्हाला कडी काळ प्रभावित नाही करू शकत. आता या ठिकाणी 2-4 गोष्टी आहे. असं दिसते आपल्याला की कडी काळ हे आपल्यासाठी बेकार कोण आहे. ज्ञानेश्वर महाराज इथं म्हणत आहे हरिपाठ घ्या, कडी काळ दूर राहणार, कारण दूर तेच गोष्ट ठेवतं जे आपल्यासाठी बेकार आहे. मग कडी काळ आपल्यासाठी बेकार कसा काय हाय? काय नेमका कडी काळ? आणि त्याला हरिनाम कसं काय दूर करते? कली आहे तो कसा आहे, तो नेमका काय आहे? तर या ठिकाणी असं दिसते कलीचं आपल्याला शास्त्रांमध्ये आपल्याला वर्णन पाहायला मिळते की कलिबा कसा आहे. त्या ठिकाणी कलीचं उच्चारण, कलीचं व्यक्तित्व असं दिसते तो सोन्यात वास करते. तो सोनं स्वर्ण, तो झोपीत निद्रेत वास करते, तो अविवेकीपणात वास करते, तो मदिरा दारूमध्ये वास करते. असा हा कली आहे. या कलीला दूर करण्यासाठी हरिनाम आहे. पण आता ह्या गोष्टी बेकार कशा काय आपल्याला हा प्रश्न पडते. काय फरक पडते दारू प्यायला तर? काय फरक पडते सोनं विकत घेतलं? काय फरक पडते स्त्रीच्याच मागत धावत बसलो तर? कायच फरक पडते हरिनाम नाही घेतलं तर आपण? हे प्रश्न साधे प्रश्न आहे. हा प्रश्न विचारला त्याच आपल्याला अध्यात्म समजा. हरी आपल्यासाठी कसा फायदा आहे? मला तर जास्त फायदा आहे, बाईच्या मागे धावल्यालाच दिसते. हरिनाम घेतल्यानं काय फायदा असा एखादा कोणता? जो अज्ञानी आहे तो विचारण, पण जो हा प्रश्न विचारत नाही तो अज्ञानीच्याही खालचा आहे की हरी कशासाठी आहे, पण त्याला मला काय फायदा? हा प्रश्न अध्यात्माची सुरुवात करते. मी वर आला म्हणजे अध्यात्माची सुरुवात करते. जर कोणी या प्रश्नावर येत नसेल त्याला अध्यात्म सुरूच नाही झाले, तो जनावरापेक्षाही खालचा आहे. तर या ठिकाणी कलीचं जसं वर्णन भेटते दारू, एक प्रकारची अशांतता दिसते आपल्या मनात. आपल्यामध्ये एक अशांतता दिसते की बा मला हे गोष्ट पाहिजे, ते गोष्ट पाहिजे. मला खूप टेन्शन आहे, दारू पिऊ द्या. दारू पिल्यानं थोड्या वेळासाठी जाते, ते टेन्शन आहे. मला महत्त्वाची गोष्ट पकडते, तणाव आहे, ते टेन्शन आहे. त्यानंतर मला बाईच्या नांदी लागायचा, मला तळमळ होत आहे, कोणती तरी बाई पाहिजे.
असा विचार करणारे अंदर काहीतरी तळमळ आहे. बाई मेन गोष्ट नाही, ते तळमळ शांत हो, ते दुःख शांत हो, असं या ठिकाणी आपल्या सगळ्यांची इच्छा राहते. आणि तो कडी काळ काय करते की बाईच्या मागं धाल लावते, दारूच्या मागं धाल लावते, पैसा सोन्याच्या मागं धाल लावते. तर हे पाहणं बंद करून टाकते की खरंच काय बा, यानं माझं जे दुःख आहे, जे माझं तणाव आहे ते थांबन काय. खरंच अगोदर एवढ्या लोकांना केलं, मला करून काय म्हणते ते, यांना काही भेटन काय, असा प्रश्न मनात निर्माणच होऊ देत नाही कली. असा हा कली आहे. याहून आपल्याला असं दिसते की कली जो आहे तो इतिहासात जर आपण धार्मिक किंवा जे पारंपरिकरित्या चालू आलेल्या गोष्टींना पाहणं सोडलं आणि जर वैज्ञानिक इतिहासकारांच्या मते जर पाहिलं, तर हे जे पूर्ण काळ आहे, हे जे पूर्ण उत्क्रांती आहे, याच्यात माणसानं हे बाईच्या मागं धावणं लागलंच. हे दारू पिणं त्याला आवडतेच अगोदरपासून. कोणता काळ असा नव्हता. जर तुम्ही इतिहासकारांच्या मते रामाचा काळ जरी पकडला, त्याही काळात असं होतं. तर यावरून असं दिसते कलीचा जो काळ आहे तो अनंत आहे, जवळपास मायेच्या सारखा आहे. कली हा मायेचा एक प्रकारचा लेकरूच आहे. मायाचं लेकरू आहे, पण माया आणत ते लेकरू समज देण्यासाठी आपल्याला समोर उपस्थित केलं. तुम्ही याच्या नांदी लागू नका. एवढं तुम्ही परीक्षण केलेलं आहे, एवढं मी समजवलेलं आहे. देवी म्हणते, स्वतः देवी म्हणते, एवढं मी समजवलेलं आहे, आता तुमची परीक्षा घेतो. ह्या आहे, याले पहा, तुमचं जीवन सुधरून जाणार. समजा याले काय गोष्ट आहे, तुम्ही हरी भेटून जाणार. नित्य सत्यमित हरिपाठ त्यासी नित्य. आपण आपल्या मनात हा प्रश्न राहणार, यानं मला हरी कसा भेट, यानं मला हरी कसा भेट, यानं हरी कसा भेट, हरी 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 कसा भेट. आता हे नामस्मरण नाही झालं काय, पण हे तोंडानं नाही येत. हे जे नामस्मरण आहे हे तोंडानं काढण्याची गरज नाही आहे, विचार करावा लागते. कधी कधी विचारातही हरी येणार नाही, पण ते हरीचं नाव चालू राहणार. असं हरीचं नाव आपण 24 घंटे घेऊ शकतो, 7ही दिवस घेऊ शकतो. यानं मला उपयोगिता कशी आहे, माझ्या मनातलं दुःख कसं दूर होतं. कारण दुःख फक्त दूर करण्याची क्षमता हरीमध्येच आहे. तर हरी मला कसा भेट, हा प्रश्न चालू राहिला. नुसतं हरी हरी हरी, नेमका हरी काय हा प्रश्न विचारला जाते. मग पुढे प्रश्न विचारते, मी कोण आहे ज्याला हरी पाहिजे. तो हरी भेटूनही काय भेटणार, हा एक पुढचा प्रश्न आहे. असे विद्वान लोक झाले ज्यानं सत्याला खोटं बोललेलं आहे, सत्याची निस्सारता समजून सांगितलेली, पण ते थोडं उंची गोष्ट आहे, ते आपण नंतर कधी पाहू. तर कली जो आहे तो माणसाची वृत्ती आहे, तो माणसाचे विचार आहे. त्या विचारांचे रूपांतरण जर कर्मात झाले, त्या विचारांचे रूपांतरण जर कर्मात झाले, तो कलियुग. असा कोणताच युग नव्हता ज्याच्यात कलियुग नाही आहे, ज्याच्यात सतयुग नाही आहे, ज्याच्यात द्वापरयुग नाही, त्रेतायुग नाही आहे. प्रत्येक युगात, प्रत्येक कालखंडात, प्रत्येक युगाची व्यक्ती राहते. हे जे गणना आहे कालेची, सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग, हे मानसिक गणना आहे, मानसिक कालाची गणना आहे. जो सतयुग एकदाचा आला तर खूप वर्ष चालते, तो यालाच खूप मुश्किल लागते. त्यानंतर पुढं जाते पिढी. मानसिकतेनं, समाजाच्या मानसिकतेनुसार हे काल बनवल्या गेलेले आहे, समाजावर आरोपित केल्या गेले आहे, किंवा या काळात अशी मानसिकता झालेली आहे. हे मानसिकतेचा काळ असा आहे, याचे लक्षणं अशी आहे. जर तो मानसिकता जर आपण बदलवली, ते मानसिकता बदलवली, सत्ययुग येणं खूप कठीण आहे, मोजक्या काही जणांनाच येते. त्रेतायुगही येणं कठीण आहे, द्वापरयुगही येणं कठीण आहे, कलियुग सगळ्यात सोपी येणं येते. याच्यात एकच गोष्ट आहे, नामस्मरण म्हणजे हरीला जाणणे, की माया फायदा कुठे आहे. आता फायद्याला नाही म्हणत नाही, इथं म्हणत आहे तुम्ही फायदा, एक सुई एवढा फायदा सोडू नका, तुम्हाला हरी भेटून जाणार. सगळ्यात मोठा फायदा तर हरी आहे तुमचा. मग जर तुम्ही कट्टर फायदावादी झाले तर तुम्ही हरीला सोडसान नाही, बाकीचा फायदा गेला, छोटे फायदे येते, काही नाही, फक्त हरीला पाहिजे. हरी भेटला झालं का. तर या ठिकाणी म्हणत आहे ज्ञानेश्वर महाराज, नित्य सत्यामित हरिपाठी जासी, कडी काळ त्यासी न पावे दृष्टी. जे कडी काळ आहे, मनातले जे अनुपयोग. कारण कसं होते, आपण बाईच्या मागं धावलो, आपण सोन्याच्या मागं धावलो, कायच भेटत. आणखी घ्यायची इच्छा होते. शांत बसून राहिलं, माहीत आपल्याला काही नाही पाहिजे, बसून राहिलं, काही नाही पाहिजे आपल्याला. सांगा बरं, बसून राहिलं, तुमच्यापाशी सगळं 2 वेळेचं जेवायला दिलेलं आहे, तुमचं पोट भरलेलं आहे,
तुम्हाला बसून ठेवलं, काय फरक पडते? काय काय आणखी पाहिजेच काय? जे जास्तीच्या पाहिजेची इच्छा राहते, जो जास्तीचा आहे तो अहंकार, त्याला कमी करायला लागते. अध्यात्म म्हणून जास्त तर निषेधची गोष्ट करते आणि विगलनची गोष्ट करते. जो मीला संपवणे याची गोष्ट करते अध्यात्म. कोणती गोष्ट घेण्यापेक्षा त्याला सोडणं, त्यागणं, म्हणून त्यागला खूप मोठी गोष्ट दिलेली आहे. पण याचा अर्थ असा नाही समजा की त्यागात चांगली गोष्टी सोडा लागते. जे उपयोगी गोष्ट आहे, जे नालायकी आहे त्याला सोडा लागते, जे जास्तीचं आहे त्याला सोडा लागते, जे बरोबर आहे त्याला सोडण्याची गरज काय. पण जे चांगल्या बरोबरची, चांगल्या चूक बरोबरची जी गोष्ट आहे ते बरोबर माहीत असायला पाहिजे, काय चूक आहे काय बरोबर आहे, त्या परिस्थितीनुसार काय चूक आहे काय बरोबर आहे. पूर्ण गोष्टी समजून त्या गोष्टीला आपण ठरवायला पाहिजे काय चूक आहे आणि काय बरोबर आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज पुढं म्हणत आहे, नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी कडी काढ त्यासी न पाय दृष्टी कडी तर नाही पाहणार. हरी ज्याला पाहिलं तो याच्या नांदी लागणार नाही, तो मस्त जीवन जगत. नाही तर लोक ते कलीच्या प्रभावात या मेहनत करत राहते, या महिन्यात या टेन्शन हे ते ज्याला समजलं तो टेन्शन घेत बसत नाही. होऊ दे ज्याला ते आज तो हसत बसते दुसऱ्या, काय बाबा नाल्या की का मला हसा येत आहे काय करतो. तर जो ज्याला हरी समजला तो नालायकीत आपला वेळ आणि पैसा वाया घालवत नाही ना. तो बरोबर ज्या कामाच्या ठिकाणी तिथंच पैसा वाया आणि पैसा वेळ टाकते, बाकी ठिकाणी टाकत नाही. त्याची मेहनत वाचते, त्याचे श्रम वाचते. चांगली गोष्ट नाही, श्रम वाचतो, मनात काहीतरी तळमळ होत नाही. तर असं आहे. पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, रामकृष्णी वाच्या अनंत राशी तप पापाचे कळप पडती पुढे. आता अर्थ सोपीच आहे. रामकृष्णी जर वाचा असन, समज असन आपल्याला रामकृष्ण काय आहे, पूर्णता काय, त्यांना आपण आपल्या अंदरच्या नालायकीला समजत असन, तर जे आपण पाप करणारा, आपण जे चुकीचे निर्णय घेणारा, ज्यांना आपल्याला दुःख भेटणार आहे गोष्टी, ज्यांना समाजाला दुःख भेटणार आहे, ज्यांना समाजाला दुःख भेटणार आहे त्या गोष्टी आपण करणं सोडून देणार. ज्या गोष्टीचं समाजाला स्वतःला दुःख भेटते ही गोष्ट आहे. कारण आपण दुसऱ्यांपेक्षा अलग नाही. समाजाला दुःख भेटलं, आपल्याला दुःख नाही भेटेल काय. समाजात प्रलय आला, भूकंप आला, समाजासोबत आपल्या घरने भूकंपाच्या धोक्यात येणार. तशाच प्रकारे ही गोष्ट आहे, समाजासाठी जी योग्य गोष्ट आहे ते करण आपल्याला आपलंच दुःख कमी होऊन जाणार. म्हणून या ठिकाणी पाप संपून जाणार, योग्य निर्णय घेणार आपण. जे अगोदरचे पाप आहे त्याची शिक्षा भेटणार नाही, शरीराला भेटणार, पण त्याचं मनाला बेकार वाटणार नाही त्या पापांचं. ते पाप जे झाले ते सुधरून जाणार आणि त्याचे बेकार मनाला नाही वाटणार. फक्त जी शिक्षा राहते ते मानसिक तलावर राहते, ते मानसिक तलाची शिक्षा भेटत नाही. आणि पुढं कोणते पाप करायला जाणार ते पाप करण्याच्या अगोदरच तुम्हाला शिक्षा भेटून जाणार. अशी आहे हे शिक्षेचं विधान. असा आहे कर्मफळाचा सिद्धांत. काही गोष्ट नाही की भविष्यात वाट पाहा लागल. कर्मफळ नियती आहे. नियती जर भविष्यात असन आणि जर नियतीपर्यंत पोहोचायच्या अगोदरच आपण मारून गेलो तर नियती कोणाची कुठं गेली. नियती म्हणजे जे होणारच, नियती म्हणजे जे होणारच. जर भविष्याचं वाट पाहत बसलं आणि मनातच आपण मरून गेलो तर नियती कोणाला भेटन, कुठं गेली नियती. व्हायला तर पाहिजे होतं, कंपल्सरी आहे. म्हणजे याचा अर्थ काय, नियती आता आहे. नियती आता आहे. दुःखाचं तुमचं जर नियती दुःख असून तुम्हाला आता दुःख भेटते, नियती मुक्ती आहे, तुम्हाला आता तुम्ही मुक्त आहे, असे मोठे ग्रंथ म्हणते. ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहे, पाप चालले जाणार, तुम्हाला तुमच्या नियतीचा फळ ते आताच्या आता या क्षणाला भेटत, भविष्याची वाट पाहण्याची गरज नाही. या ठिकाणी अर्थ सोपीच आहे. अर्थ एवढं कठीण नाही आहे. फक्त ते समजण्याची दृष्टी पाहिजे की स्वले केंद्रात ठेवा की माझ्यासाठी कसं काय उपयोगी आहे. हा प्रश्न आपण सर्व धर्मग्रंथांना विचारला तर आपल्याला त्या धर्मग्रंथातून अतिशय सुंदर गोष्टी समजतात. अशा सुंदर गोष्टी आहे. ज्ञानेश्वर महाराज इथं म्हणत आहे, हरी 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 मंत्र हा शिवाचा, मनती जे वाचा तया मोक्ष. शिवाचा मंत्र आहे, वैराग्याचा मंत्र आहे. शिव कोण आहे, फक्त वैरागी समजा, दुसरा कोणीच नाही. हरी 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 मंत्र हा शिवाचा. हर तू सगळ्या गोष्टी हरून घे, जे जास्तीचं आहे ते घेऊन घे आणि मग जे जास्तीच्या गोष्टी निघून गेल्या उरते काय, हरी. हरीनं हरून घेतलं, मीलेच हरून घेतलं, उरते काय, शव उरते, शिव उरते. तो शिव जास्त कामाचं नातं बनवान प्रकृतीसोबत, तो देवीसोबत चांगलं नातं बनवान. जर आपण जर असन तर तो देवीसोबत चांगलं नातं बनवू शकत नाही. किती म्हणतात आता पहा, किती आपण
निसर्गाची हानी करतो, किती प्राण्यांना मारतो, किती निसर्ग झाडं कापतो, किती समुद्र बेकार करतो. याचा परिणाम निसर्गावर होत आहे, तर निसर्गाचा परिणाम आपल्यावर होत आहे. दोघांचे नुकसान होत आहे. जो शिव झाला त्याला जास्त गोष्ट नाही भेटलं, जेवायला जीवन घ्यायचं, नाही भेटलं जाऊ दे, सोडून दे, काय फरक पडते. आज उपास तू उपास, जिस दिन खा कोई दिन लाडू कोई दिन खाजा अपना तो ऐसा ही जी, कोणत्या तरी संतानं म्हणून गेलेला आहे. लाडू भेटला तर लाडू खायचा, नाही भेटला तर उपाशी राहायचं. काय त्याच्यात बेकार वाटवण्याची गोष्ट आहे? आणि स्वतःहून करण्याची गोष्ट वेगळी आहे. स्वतःहून स्वतःच्या शरीराला तपवणं, स्वतःच्या शरीराला वेदना देणं, यांना अहंकार जाणार हे विधी आहे, पण एवढी कारगर नाही आहे. कृष्ण पूर्ण 8 श्लोक देते, ज्या सगळ्या विधींचं खंडन करते. म्हणते ते उपयोगाचे आहे, पण एवढे उपयोगाचे नाही जेवढं सगळ्यात जास्त उपयोगाचं आहे ज्ञान. ज्ञानापुढं सगळ्या विधी कमतरच आहे. मदत होते पण कमतर आहे. असे पूर्ण 8 श्लोकाचं 4थ्या अध्यायात अशा 25 पासून तर असे 33 पर्यंत पूर्ण श्लोक आहे, ज्याच्यात विधींची 4थ्या अध्यायाच्या विधींची निस्सारता सांगत आहे. देवपूजा करणं, यज्ञ करणं, उपास तापास, तप, हवन, हे सगळ्यांचे निस्सारता श्रीकृष्ण स्वतः गीतेमध्ये समजून सांगत आहे. नामस्मरणाची निस्सारता एक प्रकार त्याच्यात समजून सांगू शकत आहे वाटते. तर या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, हरी 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 मंत्र हा शिवाचा, मन ती जीवाच्या तया मोक्ष, जीवन मुक्ती भेटून जाते त्याला. जी अध्यात्मात आहे, मुक्तीपेक्षा जास्त जीवन मुक्ती शब्द वापरले जाते. ज्या ठिकाणी मुक्ती शब्द आला त्या ठिकाणी जीवन मुक्ती समजायचं. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, शिव झाले तुम्हाला. तुमच्या ज्या भानगडी होत्या संसारातल्या, तुमच्या ज्या नालायकी होत्या, तुमचे जे कष्ट होते, त्याच्यातून सगळ्यातून मुक्ती भेटून जाते. शव झाला, तुम्हाला फालतू गोष्टीची झंझट नाही, तुम्ही फालतू गोष्टी अंगावर घेसाल नाही. कशाचं दुःख भेटेल तुम्हाला? झाले ना मुक्त, त्या क्षणाला तुम्ही मुक्त होऊन जाते. जे फालतू जबाबदारी घेतली त्याला लवकर खतम करतो आपण. असं आहे हे हरी समजण्याचा फायदा. लोक काहीच्या काही सांगते की हरी फक्त नाव घ्या आणि प्रपंचातही राहा. निर्णय बदलते, पूर्ण जो आचरण आहे ते बदलते, पण ते आचरण सहजासहजी बदलत नाही. ते गोष्ट सरळ आहे, पण त्याला असं उलट्या हाताने खाऊ घालायला लागते, तेव्हा जाऊन ते बदलते. जे आजच्या काळात लोक आचरणावर भर देते, पण डायरेक्ट तुम्ही आचरण सांगितलं तर लोक नाही आहे, कारण त्याच्यात फायदा सांगायला लागते. आणि फायदा म्हणजे तत्वज्ञान, फिलॉसॉफी. ते फिलॉसॉफी सांगायला लागते. फिलॉसॉफी नेमकी काय आहे ते फिलॉसॉफी सांगितली, निष्कर्ष एकच निघते, सगळं हे आहे, मी पूर्ण आहो. विचारा तुम्ही, तुमच्या जे पूजनीय व्यक्ती आहे, तुमची जे आदरणीय व्यक्ती आहे, मी जर पूर्ण, त्याचा मला फायदा काय आणि त्यांना होणार काय? इथं गोष्ट अशी आहे, मी पूर्ण, मला मग जास्तीची गोष्ट पाहिजे नाही. मनाला काही वाटवलं काही गोष्ट नाही, मी पूर्ण, तर मग खाली बनायची काय गरज आहे? म्हणाले तर काही खाली असेल तेव्हाच वाटतेलं पाहिजे. जर खाली नसाल वाटणारच नाही त्याला. हे ते मनाला माहीत नाही आहे, आपल्याला तर माहीत आहे आपण पूर्ण. आपण पूर्ण, आपल्याला जास्त गोष्ट पाहिजे नाही. मग त्या गोष्टीच्या नांदी कशाला लागा? पैसा पाहिजे, भ्रष्टाचार करावा लागेल. पण मी माझ्यापाशी पूर्ण आहे, जेवढे पैसा माझ्या पुरेसे आहे, तर मग मला आणखी पैशाची काय गरज? भ्रष्टाचार कुठून होणार? हे सांगा नाही लागत भ्रष्टाचार करू नको, तू पूर्ण आहे हे सांगा लागते, तेव्हा जाऊन भ्रष्टाचार दूर होणार. जर तुम्ही थेट सांगितलं की भ्रष्टाचार करू नको, काही फायदा होणार नाही. हे सांगा लागते तुम्ही पूर्ण आहे. ते पूर्ण आहे, ते खोटे गोष्ट नाही, ते खरं आहे, सत्य आहे. ते तुम्ही काही झालं तरी तुम्ही पूर्ण आहे. तुम्हाला काही नाही भेटलं, तुम्ही उपाशी राहिले तरी तुम्हाला काही फरक नाही पडायचा आहे. एवढे पूर्ण आहे, एवढे राजा आहो. पण जेवायला नाही दिलं कोण, तुमच्यापाशी खूप जेवण आहे, तुमचे खूप आहे भरलेलं, तुम्हाला कायच गरज त्याची? तुम्ही जर एक प्रकारे विचार केला, एक प्रकारे इच्छा करून टाकली, मला काहीच फरक पडत नाही, तुम्हाला काहीच फरक पडणार नाही. तुम्ही तुमच्या कामात लागलेले आहे, जीवन भेटो ना भेटो, भाड में जाओ, असं म्हणते. इथं पूर्णता ज्याला समजलं तोच जगाची हित करू शकते, नाही तर काहीच नाही करू शकत. म्हणून या ठिकाणी म्हणत आहे, हरी 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 मंत्र हा शिवाचा, मनती जे वाचा तया मोक्ष. जे हरी आहे ते शिवाचा मंत्र आहे, शवाचा मंत्र आहे, तो शव होऊन जाते. जो शव आहे तो जिवंत होऊन जाते. जो शव आहे तो जिवंत होऊन जाते. हे मुर्द्यासारखं जीवन आहे, आपण कधी जगलोच नाही. हे जीवन जगल्या जाते. आणि याच्यासाठी काय व्हावं लागते? अगोदर मुर्दा व्हावं लागते. कोणाला मुर्दा व्हावं लागते? अहंकाराला. अहंकार जेव्हा मुर्दा होते तेव्हा हे जीवन जगते. तेव्हा आपण नाही जगत, हे जीवन स्वतः जगते. आपल्याला हस्तक्षेपही करायची गरज नाही पडत. असं या ठिकाणी म्हणत आहे
हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा त्या मोक्ष. ज्यानं तोंडानं म्हटलं, तोंडानं समजलं, तोंडानं त्याचे प्रश्न विचारले तर मुक्त होऊन जाते. त्याला काही गरज नाही पडत, काही लागत नाही आहेत त्याला. त्यानंतर म्हणत आहे ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पावी जे उत्तम निज स्थान. ज्ञानेश्वर महाराज इथं म्हणत आहे नारायण नाम घेतलं, नारायण नाव घेतलं, जे उत्तम स्थान आहे, उत्तम लोक आहे, ती इथं भेटते तुम्हाला. इथं कुठं बाहेर नाही, इथं भेटते तुम्हाला. आता तुम्ही नालायकी दूर करताल ना, नारायण नाव घेतलं, नारायण एकदम पूर्ण आहे, तुम्हाला त्यांच्यासारखं वाच आहे. आता मग तुम्ही त्यांच्यासारखं वाचायचं शुद्रतात सोडा लागेल, फालतू गोष्टी सोडा लागेल. आणि दुःख कशापासून भेटते? फालतूगिरीपासून. फालतूगिरी म्हणजे काय? लागले पैशाच्या मागं, पोट भरलेलं आहे ना, झालं काम, आणखी पैशाच्या मागं आणखी टेन्शन, आणखी पैशाच्या मागं आणखी टेन्शन. जेवढं जेवायला पाहिजे भेटत आहे, उंच कामात लागून गेलं, वेळ जात आहे, दुःखाची विचार करण्याची झंझट नाही आहे, असं ज्याने समजलं तर असं जण करायला सुरुवात केली नारायण नाम समजून, त्याला आणखी गोष्टच काय, त्याला आणखी दुःखाची चिंताच करायची काय गरज आहे? त्याला दुःख येणार नाही. तो कामात व्यस्त आहे, दुःख आलं, अरे भाऊ मला मायापाशी काम खूप आहे, नंतर या तुम्ही, मी नंतर बोलतो तुमच्यासोबत, असं बोलणार आहे तो. याला दुःखमुक्ती समजली, याला अद्वैत समजलं. जो दुःखाले वापस पाठवू शकते की माझ्यापाशी दुःख करण्याचा वेळ नाही, तुम्ही जा, नंतर या कधीतरी. एक तरफ चांद होगा, एक तरफ लोरिया, हम चांद पे रोटी की चादर डाल कर सो जाएंगे और नींद से कह देंगे लोरी कल सुनाने आएंगे. मस्त गोष्ट आहे यार. एक जे गाणे आहे ते खूप बढिया गाणे आहे. जेवण गिवण सगळं बाजूला टाका, आम्ही आमच्या कामात लागलेला ना झालं. झोपिले म्हणा, जे चांद आहे त्याच्यावर आम्ही रोटीची चादर टाका, स्वतः जेवणार नाही, त्याच्यावर रोटीची चादर, त्याच्यावर आपल्या काय म्हणते तर जे आपले जेवण आहे सगळं अर्पण करून टाका मोठ्या गोष्टीसाठी. नींद से कह देंगे लोरी कल सुनाने आएंगे. एक तरफ एक बगल में चांद होगा और एक बगल में लोरिया, हम चांद पे रोटी की चादर डाल कर सो जाएंगे और नींद से कह देंगे लोरी कल सुनाने आएंगे. एकदम बढिया गाणं आहे ते, तुम्ही पाहू शकता हे गाणं. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहे की सगळे जे उत्तम लोक आहे ते तुम्हाला इथं भेटत. नालायकी तुम्ही सोडून दिली, तुम्ही तुमच्या कामात काम ठेवलं, तुम्हाला इथंच स्वर्ग भेटून जाते, तुम्हाला दुःख नाही भेटत आहे, याच्यापेक्षा मोठा स्वर्ग काय आहे? तशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज हे त्यांच्या हरिपाठातील 14व्या अभंगाचे समाप्ती करतात की तुम्हाला उत्तम लोक याच ठिकाणी भेटन. सगळ्यांना पूर्णता समजा, पूर्णता समजले, आचरणावर लक्ष द्यायची गरज नाही. तुम्ही जे काम करसान तेच सगळ्यात चांगलं होणार. तुम्ही दारू पेसान, दारू चांगलं होणार. तुम्ही बाईच्या सहवासात राहसान, बाईचं सहवास चांगलं होऊन जाणार, सगळं चांगलं होऊन जाणार. फक्त हरीला, पूर्णतेला स्वतःच्या जीवनात समजा की माझ्यासाठी हे कसं उपयोगी, माझ्यासाठी कसं फायदेशीर. तेव्हा जाऊन आपल्याला हरी समजा, तेव्हा जाऊन आपल्याला पूर्णता समजा, असं या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे. आणि एवढं म्हणून मी माझं निरूपण संपवतो. बोला हरी विठ्ठल पुंडलीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. रामकृष्ण हरी.